हॅलो, नमस्कार. माझ्या 69व्या पुस्तकाच्या गोषवाऱ्यामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मला असं वाटतंय की मी तिसरीमध्ये असताना, पुसटचं आठवतंय की मी तिसरीमध्ये असताना आम्हाला इतिहासाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास होता, त्यामुळे तो बऱ्यापैकी लक्षात राहिला. परंतु त्याच्यानंतर जेव्हा इतिहास शिकवला गेला त्याच्यामधल्या दोन महत्वाच्या घटना फक्त सांगितल्या गेल्या, त्या म्हणजे 1857चा अयशस्वी पहिला संग्राम आणि दुसरं त्याच्यानंतर 1947 पर्यंतची स्वातंत्र्यासाठीची जी काही चळवळ होती त्यातली वेगवेगळे टप्पे. परंतु संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आणि 1857च्या काळामध्ये काय घडलं, त्यावेळी मराठ्यांनी काय केलं, मराठ्यांचं राज्य त्यावेळी होतं का, याबद्दल फारशी माहिती आपल्याला सांगितली नाहीये. म्हणजे त्यावेळी नक्कीच मराठ्यांचं राज्य पण होतं. जवळजवळ 105 वर्ष पेशवाई होती. दुर्दैवाने असं आहे की पेशवाई म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं तर जेवणावळी, बाजीराव मस्तानी, पानिपतचा पराभव आणि धरावेचं मरावे, याच गोष्टी येतात. ह्या व अशा काही गैरसमजांचा दूर करण्यासाठीचं एक पुस्तक आहे. ते पुस्तक म्हणजे हे पेशवाई महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान. लेखक आहेत कौस्तुभ कस्तुरे. 2015 सालचं हे प्रकाशन आहे आणि प्रकाशक आहेत राफ्टर पब्लिकेशन. माझ्याकडे असलेली ही मला वाटतं 7वी आवृत्ती आहे. हे पुस्तक साधारण सुरू होतं शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या पासून आणि पुढे ते सिक्वेन्शियली लिहिलं गेलेलं पुस्तक आहे. तर महाराजांचा राज्याभिषेक, त्याच्यानंतर संभाजी महाराजांचा मृत्यू, मग राजाराम महाराज आणि त्याच्यानंतर संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांनी नेमलेला पहिला पेशवा म्हणजेच श्रीमंत बाळाजी विश्वनाथ. इथपासून एक प्रकारे पेशवाईची सुरुवात झाली. साधारण 1713 ते 1818 असा हा 105 वर्षांचा कालावधी आहे. हे पुस्तक जे आहे ते बऱ्यापैकी जाड आहे, 350 पेक्षा जास्त पानांच्या मध्ये. त्यामुळे मी प्रत्येक पेशव्यांबद्दल बोलणार नाहीये कारण इतका वेळ आपल्याला पुरणार नाही. म्हणून काही महत्वाच्या घटना किंवा गैरसमज ह्याबद्दल मी बोलणार आहे. घटना अशा काही की ज्याच्याबद्दल आपल्याला फार माहिती नाही अशा घटना. चला तर, एक, पहिले बाजीराव यांनी त्यांच्या आयुष्यात 40 लढाया जिंकल्या आणि ते एकही लढाई हरले नाहीत. 2, पहिले बाजीराव यांची जरब इतकी प्रचंड होती की अनेक वेळा शत्रू केवळ ते येतायत हे ऐकून शस्त्र टाकून द्यायचे. जरबेची अजून एक गोष्ट त्यांची अशी होती की त्यांच्या आईना, राधाबाईंना ज्यावेळी काशी यात्रेला जायचं होतं त्यावेळी तो सगळा भाग मुघलांच्याकडे होता. परंतु ह्यांची आई येते म्हटल्यानंतर तिथे इतकी जरब होती की तिथल्या अनेक मोगल सरदारांनी त्यांचं स्वागत केलं, त्यांना अगदी कापसासारखं जपून अख्खी ती यात्रा घडवून आणली. ती त्यांची जरब होती. त्यांचा वेग इतका प्रचंड होता की मला वाटतं मराठ्यांच्या इतिहासामधला सर्वात वेगवान हल्ला करणारा पेशवा म्हणून त्यांचं नाव घेतलं जाईल. 3, पहिले बाजीराव आणि मस्तानी यांचा विवाह पद्धतीने व्यवस्थित झालेला होता. त्याची काही ठेवलेली बाई नव्हती. शिवाय तो राजकीय विवाह होता. परंतु दुर्दैवाने त्यांच्या कुटुंबियांनी आणि पुण्यातल्या ब्राह्मणांनी हे कधीही समजून घेतलं नाही.
पहिले बाजीरावांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा हे सुद्धा तितकेच शूर होते आणि जवळजवळ 2 वर्ष लढाई करून त्यांनी पोर्तुगीजांना वसई आणि या भागातनं हाकलून लावलं आणि ते कायमचे इथून निघून गोव्याला गेले. सोपं काम नाहीये. नारायणरावांच्या खुनामध्ये आनंदीबाईंचा हात अजिबात नव्हता. धरावे आणि मारावे केलं हे केवळ वदंत आहे, असं कुठलंही पुरावा आपल्याकडे उपलब्ध नाही. किंबहुना त्यावेळी त्यांनी नारायणरावांच्या बायकोला आपल्या महालात लपवून ठेवलं होतं, कारण गांधी त्यांचा वध करू नयेत म्हणून. मराठ्यांच्या काळातच अटकेभार झेंडे लावले गेले पेशवाईच्या काळात. दुसरा बाजीरावाबद्दलला असं म्हटलं जातं की त्यांच्यामुळे पेशवाई बुडाली. हे त्यांच्या चुका होत्या, त्याबद्दल काही वाद नाहीये. ते त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स होते. इनफॅक्ट त्यांच्या आई म्हणजे आनंदीबाई सुद्धा हे एका पत्रात लिहितात कुठेतरी. परंतु सगळा ब्लेम, सगळा दोष त्यांच्यावर टाकणं हे सुद्धा योग्य नाहीये. ते पुस्तक वाचल्यावर आपल्याला कळेल. ही झाली काही उदाहरणं. पुस्तक वाचताना तुम्हाला असं जाणवतं की हे पुस्तक बऱ्यापैकी निष्पक्ष रीतीने लिहिलेलं आहे आणि ज्या ठिकाणी पेशव्यांच्या चुका झाल्या त्या पण त्यांनी स्पष्टपणे म्हटलेल्या आहेत. उदाहरणार्थ पानिपत मधल्या काही चुका किंवा राघोबा दादांचं वागणं किंवा दुसऱ्या बाजीरावाच्या चुका स्पष्ट त्यांनी लिहिलं आहे. शिवाय गैरसमज नावाचं एक वेगळं प्रकरण आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अनेक गोष्टींचा उकल होतो. उघड्या डोळ्यांनी जर कुणाला इतिहास बघायचा असेल आणि केवळ ब्राह्मण म्हणून पेशवे यांच्याबद्दल गरळ ओकणे योग्य नाही हे ज्यांना पटत असेल तर त्यांनी हे बॅलन्स्ड पुस्तक नक्की वाचावं. तुम्हाला ते नक्की आवडेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाबासाहेब पुरंदरे यांची याला प्रस्तावना आहे. त्यामुळे हे एक बॅलन्स पुस्तक वाचा आणि मग आपापलं मत याबद्दलचं ठरवा, अशी माझी विनंती आहे. या पुस्तकाबद्दल इतकंच. धन्यवाद. अजून कुठली पुस्तकं तुम्हाला मी वाचावी असं वाटत असेल तर नक्की कळवा. थँक्यू. बाय बाय.